स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडचे जे ॲडमिशन प्रोसेस आहे आणि कॅप राऊंड जे आहे ते पहिलं कॅप राऊंड सुरू झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 21 तारखेला ही लिस्ट लागलेली आहे. 21 पासून 21, 22, 23 आणि 24 म्हणजे 22 तारखेपासून ही सुरू झालेली ॲडमिशन प्रोसेस. आजची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही शेवटची तारीख आहे आणि या शेवटच्या तारखेत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. जर आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतला नसेल आणि त्यांना पहिलं कॉलेज मिळालेलं आहे आणि प्रवेश घेतला नसेल तर त्यांचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होणार आहे. आणि दुसरी बाब म्हणजे काय, तर या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये यांना प्रवेश घ्यायला मिळणार आहे. नंतर काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट असेल ते अपडेट आपल्याला या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळेल. आणि प्रवेशापर्यंतच नाही तर जे काही वसतिगृह प्रवेश आहे, राहण्याची व्यवस्था आहे, तेव्हापर्यंत आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मदत करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जे तुमचं प्रश्न आहेत, गोंधळ आहे झालेला आहे, त्या गोंधळाबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे की गोंधळ कशाबाबत झाला आहे. काही विद्यार्थ्यांना मेथड चुकीची मिळालेली आहे. मेथड कोणती, तर मराठी. काही विद्यार्थ्यांना इंग्रजी मेथड मिळालेली आहे. आणि कॉलेजवाले तुम्हाला म्हणतायत, ज्या वेळेला तुमचा नंबर त्या ठिकाणी लागलेला आहे तर कॉलेजवाले तुम्हाला सांगत आहेत की तुम्हाला या ठिकाणी मेथड नसल्यामुळे आणि तुमचा हा विषय नसल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आम्ही प्रवेश देऊ शकत नाही. दुसरं महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जर ही मेथड चुकी केली असेल तर तुम्ही या फेरीतून बाद झालेले नाहीत, ते एक लक्षात घ्यायचं आहे. एडिट करायची वेळ आपल्याला पुन्हा संधी मिळणार आहे. आणि ही जी एडिट करण्याची संधी जी आहे, ही संधी आजची ही ऍडमिशनची शेवटची तारीख आहे. मग 26 तारखेला किती ऍडमिशन झालेले आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला सीईटी पोर्टलवरती दाखवला जाणार आहे. आणि त्यानुसार दुसरी जी प्रोसिजर असणार आहे ती एडिटची प्रोसेस. मग एडिट कोण कोण करू शकते, तर ज्या विद्यार्थ्यांना चुकीचे त्या ठिकाणी चुकीचं गुण घेतले असेल किंवा कन्वर्जन जो फॉर्म आहे त्यामध्ये जर तुमचं काही चुकी झालेली असेल, अशामध्ये तुम्ही जे विद्यार्थी आहेत त्यात बदल करू शकता विद्यार्थी मित्रांनो, आणि एडिट करू शकता. नंतर मेथड चुकले असेल ते मेथड तुम्ही बदल करू शकता. अजून काही जर तुमच्या हातून जर चुका झाल्या असेल तर त्या एडिट करून तुम्हाला ते बदल करता येणार आहे. नंतर जे विद्यार्थ्यांना बेटरमेंट ज्यांनी केलेलं आहे ते विद्यार्थ्यांचं जे कॅप राऊंड आहे, हे कॅप राऊंड किंवा संपूर्ण लॉक फॉर्म पुन्हा करायचा आहे. लॉक जर फॉर्म तुम्ही केले तर लॉक फॉर्म केल्यानंतर ही जी प्रोसेस आहे आणि राऊंड जो आहे तो हा सेकंड राऊंड जो आहे तो 29 तारखेला लागणार आहे. कारण 26 तारीख ही तुमच्या पूर्ण जे काही गुण जे काही ऍडमिशन विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, हे ऍडमिशन केलेल्या विद्यार्थ्यांची ठिकाणी जागा किती आहे, किती पॅक जागा झालेल्या आहेत हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि 26 आणि 27 दोन दिवस एडिटसाठी आणि पुन्हा 29 तारखेला विद्यार्थी मित्रांनो ही लिस्ट लागणार आहे. आणि सेकंड राऊंड मध्ये तुमचा त्या ठिकाणी नंबर लागणार आहे. जे पहिल्या राऊंडला ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला त्यांनी प्रवेश घेणे म्हणजे घेणेच आहे. आणि पहिल्या नंबरला जर लागला असेल तर घ्यावा लागेल, अन्यथा तुम्ही कुठे जाणार आहात, इन्स्टिट्यूशनल राऊंड मध्ये तुम्ही जाणार आहात. आता राहिला मुद्दा फीजचा. मला वारंवार फीज संदर्भात विद्यार्थ्यांचे, संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत. सांगतोय मी तुम्हाला की फक्त एससी आणि एसटी ह्या दोनच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप आहे. इतर कोणाला 100% स्कॉलरशिप नाही. कारण मोफत प्रवेश कोणाचा होऊ शकते, तर एससी आणि एसटीचाच मोफत प्रवेश होऊ शकते का, तर 100% स्कॉलरशिप आहे. मग इतर कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 50% स्कॉलरशिप आहे, तर त्यांनी कॉलेजची अर्धी फीस द्यायची आहे. पूर्ण 40,000, 80,000, 60,000 असे जे विद्यार्थी मला फोन करत आहेत त्यांना सांगतोय की तुम्हाला फक्त 50% फीस त्या ठिकाणी भरायची आहे. पण 50% फीस कोण देणार आहे, तर शासन तुमच्या वतीनं स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. एसटी विद्यार्थ्यांना सांगतोय की 100% फीस तुम्हाला शासन देणार आहे तुमची. तर तुमच्या आपला जो ग्रुप आहे स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग, त्या ग्रुपवर आपण काय केलेलं आहे, तर परिपत्रक टाकले आहेत. ते परिपत्रक शासन निर्णय, हा शासन निर्णय तुम्हाला त्या त्या कॉलेजला दाखवायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की हे या ठिकाणी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, विकास शुल्क घ्यायचं नाही असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. असं वारंवार त्या ठिकाणी मी सांगतो आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी हे परिपत्रक तुम्हाला घेऊन जायचं आहे. कारण समस्या ज्याची लढा त्याचा. मी त्या ठिकाणी येऊ शकत नाही, मी तुम्हाला काय करू शकतो, फक्त मदत करू शकतो, सांगू शकतो, शासन निर्णय पाठवू शकतो, परिपत्रक पाठवू शकतो. पण त्यावर काम करण्याचं, जे काही काम करायचं तुम्हाला, तो कोण करेल, तुम्ही स्वतः करेल. आणि आपली फीज वाचवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे. कारण आपल्याला आपण जागरूक असणं गरजेचं आहे, शासन निर्णय वाचणं गरजेचं आहे. कारण तरच आपली 60,000 किंवा 50,000 फीज वाचू शकणार आहे, अन्यथा फीज वाचणार नाही. हे जे महत्वाचे मुद्दे आहेत, हे मुद्दे मी तुमच्या समोर सांगितलेले आहे. यावर
पेक्षाही अजून काही तुम्हाला महत्वाचं असेल तर नक्की मला या ठिकाणी ग्रुपमध्ये आहे, ते ग्रुपमध्ये जॉईन व्हा. स्नेहलेस आर्ट ऑफ टीचिंग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे. फोन तुम्ही मला करू शकता आणि जर फोन उचलू नाही शकलो तर विद्यार्थी मित्रांनो मेसेज तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. आपण जर माझ्या चॅनल पहिला आले असाल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.